लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी येणार आहे आणि त्यासाठी मी माझ्या मुलाला आहे ना एक छान असं प्रोडक्ट मागवलेलं आहे। तुमच्या घरात जर लहान बाळ असेल ना तुम्हाला हे प्रोडक्ट नक्कीच आवडेल, त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अजिबात स्किप करू नका बरं का। चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आहे आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या। तर माझ्याकडे खूप जास्त असे फॅन्सी दिवे किंवा खूप जास्त प्रकारचे दिवे अजिबात नाही, अगदी मोजकेच दिवे आहे। त्यामुळे ना आज सकाळी सकाळीच ना हे दिवे मी स्वच्छ करून घेत आहे। आता हे दिवे स्वच्छ करण्यासाठी इथे मी ना हॅपी प्लॅनेटचं जे काही ब्रास क्लीनर असतं ना ते वापरलेलं आहे। आता हे थोडंसं आहे ना ऑक्सिडाइज झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे थोडंसं व्हाईट असं दिसत असेल, पण ओरिजिनली याचा कलर आहे ना थोडंसं असा लाईट रेड मधून होता। आता हे जे हॅपी प्लॅनेटचं जे काही क्लीनर आहे ना ब्रास क्लीनर, हे बघायला गेलं ना तर एवढं काही चांगलं नाही बरं का। मला तर कधी कधी असं वाटतं आपली पितांबरीच खूप जास्त बरी आहे, पण बऱ्याच वेळा असं व्हायचं पितांबरीने हात खराब व्हायचे, त्यामुळे मग एक पॉईंटनी हा क्लीनर मला ओके ओके वाटतो। अदरवाईज ना मला असं वाटतं, बऱ्याच वेळा असं वाटतं की मी पितांबरीकडे स्विच करावं म्हणून, पण आता सध्या हे आहे त्यामुळे मग मी हेच काम करते। पण मी तुम्हाला आहे ना सजेस्ट करेल की तुम्ही ना पितांबरीला अजिबात स्विच करू नका या प्रोडक्टने। आता बऱ्याच घरामध्ये ना ही पूजा आहे ना संध्याकाळी केली जाते किंवा मग सकाळी केली जाते। आता सुरुवातीला मला माहित नव्हतं की संध्याकाळी पण करता येते, त्यामुळे मग मी सकाळी ना खूप भरभर माझी काम आवरत होते, कारण की मग आहे ना या अमावस्येच्या दिवशी लहान मुलांना सुद्धा ओवाळायचं असतं, त्यांचं औक्षण करायचं असतं। आणि मग मला असं वाटलं की मग प्रथम शाळेत चालले गेला, मग तो डायरेक्ट 1 वाजता येईल, मग ते थोडंसं मला असं वाटलं की खूप उशिरा होऊन जाईल। त्यामुळे ना मी सकाळी सकाळीच माझी कामं पटकन आवरून घेऊन येणं सकाळीच औक्षण करण्याच्या विचारात होते। आणि नंतर मला कळलं की आपण संध्याकाळी करू शकतो, पण काही असो सकाळी सकाळी माझं काम झालं ना ती खूप मोठी गोष्ट झाली बरं का। आता दीप अमावस्या म्हटली आणि दीप अमावस्येला आहे ना कणकेचे दिवे बनणार नाही असं कधी होणारच नाही, त्यामुळे ना इथे मी कणकेचे दिवे वगैरे बनवण्याची तयारी करत आहे। तर मागच्या 2-3 दिवसापासून माझ्या फीडमध्ये ना इंस्टाग्रामच्या फीडवर एक कंटिन्युअसली रील येते, ते म्हणजे ना अगदी फुलासारख्या आकाराचे ते कणकेचे दिवे बनवले जातात म्हणून। तर यावेळेस आहे ना मी तसेच दिवे ट्राय करणार आहे, आता बघूया त्याचा रिझल्ट कसा येतो वगैरे। पण याच्या आधी जेव्हा कधीही मी ही अमावस्या साजरी करायचे ना त्यावेळेस आहे ना अगदी आपले ट्रेडिशनल आपले दिवे असायचे ना त्या आकाराचेच ते दिवे बनवायचे कणकेचे आणि तेच वापरायचे। आणि आता हे बघूयात हे कसे बनतात, ते तुम्हाला मी कसे बनवले ते सुद्धा शेअर करते आणि त्याचा मला कसा अनुभव आला ते सुद्धा शेअर करते। तर आता ज्यावेळेस पण आपण हे कणकेचे दिवे बनवतो ना त्यावेळेस आहे ना पीठ आपल्याला जमेल तितकं घट्ट मळायचं आहे, कारण की घट्ट पीठ असेल तर मग आपलं पीठ जे आहे ना ते होल्ड करू शकेल। आणि जर तुम्ही लूज पीठ मळलं तर मग आपला दिवा आहे ना शेपच धरणार नाही, खूप जास्त परेशानी होईल। आता ही टिप आहे ना मी ना माझ्या अनुभवावरून घेतलेली आहे, कारण की मला माहित नव्हतं की दिवे कसे बनवतात। आणि सुरुवातीला मी पहिल्या वेळेस ज्यावेळेस हे दिवे बनवले होते ना त्यावेळेस तुम्हाला खरं सांगते, पीठ मी ना जसं रेग्युलर चपात्यांचं पीठ असतं ना तसं ठेवलं होतं आणि लिटरली तुम्हाला सांगते माझे दिवे ना पार चपटे झाले होते। तेल एकीकडं आणि वात एकीकडं असं काहीतरी झालं होतं, त्यामुळे ना मी तुम्हाला हायली सजेस्ट करेल की जेव्हा कधी पण तुम्ही कणकेचे दिवे बनवाल ना त्यावेळेस कणिक हे घट्टच मळा बरं काही। आता हे दिवे बनवण्यासाठी ना मी ना छोटे छोटे ना सारख्या आकाराचे गोळे तयार केलेले आणि त्यावरती 5 किंवा 6 देऊन अशा कट घेतलेला देऊन आहे, घेतलेल्या तुम्ही आहे बघू आणि शकता त्यांना काही आहे ना अशा प्रकारे जशा लीव्स असतात ना त्या शेपमध्ये यांना आता यामध्ये ना वात ठेवण्यासाठी मी काही अशा पद्धतीने असा एक होल करून घेतलेला आहे। असं खूप मोठा नाही, छोटासा आहे। आता बघायला आहे ना हे दिवे छान दिसत आहे बरं का, मला अगदी परफेक्ट असा आकार जमलेला नाही, त्यामुळे थोडीशी माझ्या कलाकृतीला आहे ना थोडं इग्नोरच करा, पण ठीक आहे छान जमत आहे, त्यामुळे मग ठीक आहे। पण मला नाही वाटत की हे दिवे ना जास्त वेळ टिकेल, म्हणून ते म्हणतात ना पिंटरेस्टी वस्तू कधीच जास्त दिवस टिकत नाही। आपल्या ट्रेडिशनल वस्तू ना त्या बऱ्याच दिवस टिकतात, अगदी रफ अँड टफ वापरा। आता बऱ्याच घरामध्ये ना हे जे कणकेचे दिवे असतात ना हे वाफवून घेतात आणि त्यानंतर यामध्ये ना जे काही तेलाचे आणि वातीचे जे काही कॉम्बिनेशन आहे ना ते ठेवतात आणि दिवे जाळवतात। पण मी आता डायरेक्टली असंच करणार आहे, कारण की मला आता प्रथमची तयारी सुद्धा करायची आहे, त्याला शाळेत पाठवायचं आहे त्याची, आणि मग त्याचं ऑक्शन सुद्धा करायचं आहे, त्यामुळे ना अगदी घाई गडबडमध्ये ना मी असेच हे दिवे ना छान असे ऑक्शनला घेणार आहे। मला तर काही अजूनपर्यंत प्रॉब्लेम आला नाही, विदाऊट स्टीम करताना सुद्धा मी हे दिवे चालवते, काही प्रॉब्लेम येत नाही। पण तुम्हाला जर वाटत असेल की दिवे लीक होतील वगैरे मग तुम्ही डेफिनेटली तुम्ही ते स्टीम करू शकतात। तर बघू शकतात काही अशा पद्धतीने हे आपले दिवे असे छान असे तयार झालेले आहे। आता मी ना सगळ्यात आधी ना देवपूजा वगैरे करून घेते आणि दीप अमावस्या मी साजरी करून घेते आणि त्यानंतर प्रथमचं ऑक्शन वगैरे करते।
आता दिवे माझ्याकडे जास्त नाही, त्यामुळे ना अगदी छोटंसं मी आसन ठेवलेलं आहे. त्यावर छान असं लाल वस्त्र अंथरवलेलं आहे आणि दिव्यांखाली ना छोट्या-छोट्या प्लेट्स आहेत त्या ठेवलेल्या आहे. जेणेकरून जर ते लीक झाले, तर माझं जे कापड आहे, वस्त्र आहे आणि जे काही टेबल आहे ना, सॉरी चौरंग आहे ना, ते व्यवस्थित प्रोटेक्टेड राहावं म्हणून. त्यामुळे छोटे-छोटे प्लेट्ससुद्धा मी याखाली ठेवलेले आहे. आणि आता हे दिवे मी छान असे पेटवून घेणार आहे आणि खरंच हे दिवे ना एवढेसे पेटवले, पण खरंच खूप सुंदर दिसतायत. ते म्हणतात ना, दिव्यामध्ये स्वतःमध्येच एक छान अशी सुंदरता असते, तसं काहीतरी असतं. आता मी खूप जास्त असं फॅन्सी डेकोरेशन वगैरे काहीही केलेलं नाही. अगदी सिंपल साधं सोपं केलेलं आहे. आता कणकेचे जे काही दिवे मी बनवले होते, त्याने मी छान असं प्रथमला ऑक्शन करून घेतले आणि हे दिवे मी असेच जे आता पेटलेले आहे, ते मी देवासमोर ठेवून देणार आहे. आणि खरं सांगते, हे दिवे ना जास्त वेळ अजिबात टिकले नाही. जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटासाठी हे टिकले. नंतर हे विझून गेले. मला तर रिग्रेट होत होता, की मी त्याच पद्धतीने बनवले असते, तर ॲटलीस्ट ते दिवे ना पूर्ण दिवसभर तरी चाललेले असते. बरं आता जाऊ द्यात, जसं बनलंय तसं करूयात. तर आज मी तुमच्यासोबत आहे ना एक छान असा प्रोडक्ट शेअर करणार आहे, जे की खरंच खूप जास्त युजफुल आहे आणि मला सुद्धा वाटलं नव्हतं की हे इतक्या छान क्वालिटीमध्ये येईल. त्यामुळे म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करूया, जेणेकरून तुम्हाला गरज असेल तर तुम्ही नक्कीच हे परचेस करू शकतात. तर लवकरच कृष्ण जन्माष्टमी येणार आहे. आय थिंक सो 4 सप्टेंबर आय थिंक सो आहे ते. आणि आपल्यापैकी ना म्हणजे बऱ्याचशा अशा लेडीज असतात ज्यांच्या घरात जर लहान मुलं असतील ना, त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाने छान असं ड्रेसअप व्हावं, त्याचं फोटोशूट वगैरे व्हावं. असं तुम्हालाही वाटत असेल ना, तर हा कॉस्ट्यूम तुम्ही तुमच्या मुलासाठी नक्कीच ऑर्डर करू शकता. मिशोवरून ऑर्डर केलेला आहे मी. मला वाटलं नव्हतं की इतकी छान क्वालिटी आणि प्राईससुद्धा खूप रिझनेबल आहे. मी Amazonवरती पण सर्च केलं होतं, पण Amazonवरती खूप जास्त महाग होतं. पूर्ण सेट महत्त्वाचं आणि हा मिशोवरती मला पूर्ण सेट फक्त आणि फक्त ₹550 मिळाला आहे. आता याची क्वालिटी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हां, हे मी एकदा चेक केलं आणि त्यानंतर क्वालिटीमध्ये रिसीव झाले, त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, मी आधीच मागून घेतलं कारण की ज्यावेळेस सण वगैरे येतात ना, त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाईम आहे ना, मिशोवरती कोणतेही प्रोडक्ट असले ना, ते मोस्ट ऑफ द टाईम आउट ऑफ स्टॉक होतात. त्यामुळेच मी हे ना थोडंसं लवकर ऑर्डर करून घेतले आणि तुमच्यासोबतही लवकर शेअर करते, जेणेकरून तुम्हाला जर घ्यायचं असेल ना, तर लवकरात लवकर तुम्ही हे ऑर्डर करू शकतात आणि तुम्हाला हे अवेलेबल सुद्धा राहील. चला मी तुमच्यासोबत शेअर करते की हे कसं आलेलं आहे. तर याची पॅकेजिंग तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आलेली आहे आणि हा कम्प्लीट सेट आहे बरं का. तर चला सगळ्यात आधी मी तुम्हाला शेअर करते. तर ही अशी काही पॅकेजिंग होती याची, सॉरी अशी काही. आता याच्यामध्ये ना हा एक मोरपंख आलेला आहे. मोरपंख ठीक आहे, आपल्याकडं असतोच, नसला तर ठीक आहे काम चालू, पण एवढा काही छान क्वालिटीमध्ये नाही, पण ओके ओके ठीक आहे. असं काही मोरपंख आहे. आणि त्याच्यानंतर हा सेट ऑफ ज्वेलरी आहे, मी तुम्हाला नंतर शेअर करते. पण सगळ्यात आधी तुम्हाला आहे ना, जे धोतर आहे ना, ते तुम्हाला शेअर करते. ते खरंच इतकं सुंदर आलेलं आहे ना, ते बघून मला सुद्धा असं वाटतं की वा किती सुंदर आहे, मी सुद्धा काना बनवू काय. खरंच खूप सुंदर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, कापड जे आहे ना, हे खरंच खूप छान आहे. तुम्हाला दाखवते, बडबड नंतर करते. तर ही अशी आहे ही, आणि हा म्हणजे कॉन्ट्रास्ट मधून आहे हे. तर सगळ्यात आधी ना, हे धोतर तुम्ही बघा किती सुंदर आहे, बघू शकता तुम्हाला दिसतंय ना. बघा हे धोतर इतकं सुंदर आहे की नाही. याचं जे कापड आहे ना, इतकं सॉफ्ट आहे की नाही, अजिबात न टोचणारा मधनं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना आहे ना एकदम कम्फर्टेबल राहील. आणि याच्यामध्ये ना इथे अशी छान अशी लेसची डिटेलिंग आहे आणि हे एक कॉन्ट्रास्ट मधून आहे हे. तर त्यामुळे ना हे धोतर जरा खूपच सुंदर दिसतंय, बघू शकतात तुम्ही. आणि त्यासोबत आहे ना हे कॉन्ट्रास्ट आहे, असं तुम्हाला दाखवते मी. तर ही एक अशी ओढणी आहे अशी. आय थिंक सो माझ्याकडे हा कलर खूप जास्त आहे, कारण की माझ्याकडे मोस्ट ऑफ द वस्तू याच कलरच्या असतात. मी तुम्हाला कधी नंतर शेअर सुद्धा करेल, पण हा कलर खूप आय कॅचिंग वाटतं, त्यामुळे मी हा ऑर्डर केलाय. आणि त्यासोबतच आहे ना हे असं आहे ना, कमरेला बांधतात बघा त्या धोतरच्या सोबत, असं हे ते आहे. तर हे झालं आउटफिट. आणि आउटफिट खरंच खूप सुंदर आहे आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे कापडाची, त्यामुळे मला आवडलंय म्हणून मी तुम्हाला शेअर करते. आणि त्यानंतर एक बासुरी सुद्धा आलती, पण माझ्या मुलांनी कुठं ठेवली काय माहिती, कारण की काल ओपन केल्यानंतर त्याने ना तीच घेऊन पळालाय, तो कुठं टाकली काय माहिती. बघते आता सापडली तर तुम्हालाही शेअर करते. पण बासुरी पण ओके ओके आहे, एवढी पण खूप जास्त डेकोरेटिव्ह नाही, अगदी स्मॉलशी डेकोरेटिव्ह आहे, म्हणजे खूप ठीक आहे, ओके ओके आहे. आणि त्यानंतर ज्वेलरी सुद्धा दाखवली मी तुम्हाला. तर ही अशी ज्वेलरी आहे. तर यामध्ये ना सगळ्यात आधी तुम्हाला आहे ना, हे बघू शकता तुम्ही, हे कमरबंद आहे, खरंच खूप छान क्वालिटीचं आहे, मी सुद्धा ओपन नाही केलंय. त्यानंतर
हे गळ्यातलं आहे लेअरिंगचं नेकलेस असं काहीतरी, आणि मुलांना हे छान दिसेल. महत्त्वाचं म्हणजे आता बरेच जण म्हणतील आपण आपले ज्वेलरीज वगैरे घालून देऊ, पण मोस्ट ऑफ द टाइम असं होतं मुलांना ज्यावेळेस आपण आपल्या ज्वेलरीज घालतो ना त्यावेळेस त्या ज्वेलरीनं जरा जास्तच मोठ्या होतात आणि त्या थोड्या विचित्र दिसतात. त्यामुळे मग मला वाटलं की ठीक आहे आता घेतलंय तर मग थोडे अजून एक्स्ट्राचे पैसे टाकून पूर्ण सेटच घ्यावं म्हणून. आणि त्यानंतर हा एक असा मुकुट आहे, बघू शकता तुम्ही, खरंच सुंदर आहे बरं का. आणि त्यानंतर हे कुंडल आहे. आता हे तर मी घालणार नाही कारण की माझा मुलगा घालूही देणार नाही आणि स्वतः घालणार पण नाही, त्याच्या कानालाही हे येईल. पण हे असे कुंडल पण येतात त्याच्यामध्ये, आय थिंक कुंदनच म्हणतात, काय म्हणतात आय डोंट नो, तुम्ही रिकरेक्ट करून घ्या. पण हे कानातलीचं सेट आहे ते आहे हे. आणि त्यासोबतच आहे ना हे बाजूबंद आहे, खरंच खूप सुंदर आहे ते आणि ओके आहेत. तर हा एक कम्प्लीट सेट होता आणि याची पॅकेजिंग वगैरे खरंच खूप सुंदर आलेली आहे. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल ना तर तुम्ही मी तुम्हाला ना लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ना याचं कलर कॉम्बिनेशन, कापडाची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. मी तुम्हाला किती वेळेस सांगू ही सुंदर आहे सुंदर आहे, आता तुम्ही माझ्या शब्दावरून बोलण्यावरून नक्कीच कळून घ्याल. आणि हे जे कापड आहे ना याला एक छान अशी शाईन सुद्धा आहे स्वतःमधूनच आणि छान कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मला हे जरा जास्तच आवडलं. आणि 550 रुपयामध्ये हा मी 3 ते 4 वर्षाच्या मुलाच्या अकॉर्डिंग घेतलेला आहे. आणि ठीक आहे थोडीशी हाईट याला होईल, ॲडजस्ट करून घेईल मी मुलाला, पण याची हाईट मी थोडीशी वाढीवच घेतलेली आहे जेणेकरून पुढच्या वेळेस पण मग मला नवीन इन्व्हेस्टमेंट नको, पुढच्या वेळेससाठी तरी मी हे घेऊन टाकेल, तर म्हणजे वापरता येईल असं काहीतरी. तर हा असं काहीतरी ओव्हरऑल सेट आहे. कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता.